हॅलो, हाय नमिता. नमिताबद्दल बोलायचं झालं तर नमिता खूप लविंग, केअरिंग आणि स्वीट गर्ल आहे. ते गाणं आहे ना, फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, असं आहे ते. खूप केअरिंग आहे, खूप केअरिंग आहे आणि एकदम स्ट्रॉंग गर्ल आहे. टू टू डॉटर्स, समीर, अम्मा, काका सगळ्यांची केअर घेते, आईबाबांची. इनफॅक्ट तिचं केदारवर पण खूप 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 बाउंडिंग आणि प्रेम आहे. सया तिची पहिली डॉटर आहे. सया 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 मध्ये छोला भटुरा म्हणते तिला. नमूच्या लहानपणीच्या आठवणी सांगायच्या तर नमिता तर पार्लेजी बेबी आहे आमची. टाकी घेऊन खाली आली होती पार्लेजीच्या बिस्किटांसाठी. आणि नमू लहानपणापासून हेल्दी होती, आता प्रचंड बारीक झाली. पहिलं कसं होतं, हलिंग ना डुलिंग ना पम पम करी, ते एकदम एकंदरीत ते बरंच होतं. कारण का एक किस्सा म्हणजे बाबा शिवसेनेच्या कामाच्या घाईत घाईत नमूला बॅगवाल्याकडे सोडून आले होते अंधेरीला. अर्ध्या वाट्यात आले आणि त्यांना आठवलं की आपली दुसरी मुलगी नाही आपल्या हातात. बाबा घाबरले, इकडे तिकडे शोधू लागले, पण परत जाऊन त्या बॅगवाल्याकडे बघितलं तर नमू तिथेच उभी होती, हल्ली सुद्धा नव्हती. नमिताला आईच्या नोकरीमुळे गावी ठेवायला लागायचं, आई टीचर असल्या कारणाने. पण गावी जेव्हा शेण सारवलं जायचं तेव्हा ह्या बाई दोन्ही पाय फोल्ड करून सोफ्यावरून काही खाली उतरायच्या नाहीत. इथून हिच्याकडेवरून तिच्याकडेवर, तिच्याकडेवरून हिच्याकडेवर. प्रिन्सेस आहे माझी बाई. गॉड ब्लेस यू. थँक यू. Hello Namita, many happy returns of the day. Just 40 gone out of 100. So अजून 60 years मजा करून घे. मला सांगायचं होतं आमची नमिताला पहिल्यांदा बघितलं होतं मी नम्रताला बघायला गेलो होतो त्यावेळी. शी वॉज हार्डली 17 years old आणि तिने तिची 12th एक्झाम दिली होती आणि मेडिकलची तयारी करत होती. ठीक आहे, तिने मेडिकल नाही केलं पण शी डिड ग्रेट ॲक्च्युली त्याच्यानंतर. आणि आय विल ऑलवेज बी प्राऊड ऑफ हर. नम्रतापेक्षा ती माझी जास्ती बहीण आहे. मला कधी कधी तिला सांगावं असं वाटतं की म्हणजे हेच तिला मला सांगायचं असतं. आणि म्हणजे बरेचशा काही गोष्टी असतात ज्या तिला नाही सांगितल्या तरी तिला कळतात. हा तिच्याबद्दलचा बेस्ट पार्ट आहे. अजून एक मला कंप्लेंट करायची असते म्हणजे आमच्या सईला फुकट घालवण्यात सुद्धा तिचा मोठा वाटा आहे. इनफॅक्ट सगळ्यात जास्ती वाटा तिचाच आहे आणि तेवढाच वाटा सियानला प्रोटेक्ट करण्यात पण तिचा आहे. सईला तिने 3 वर्षाची असताना स्कूलमध्ये घातलं आणि सियानला आम्हाला सांगावं लागलं की बाबा घाल घाल घाल. बट वी आर हॅपी. सियान स्कूलला जाते, मस्त करते आणि येस, गॉड ब्लेस यू. एन्जॉय. हस. हां. हाय नमो. तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या फेवरेट मामा मामीकडून खूप खूप शुभेच्छा. तर वाढदिवसानिमित्त तुला सांगायचंच म्हणजे कारण लहानपणापासून मी तुला बघते आहे. तर तुझा स्वभाव किंवा कुठलंही काम असेल तर ते कसं व्यवस्थित करणं हे तुझ्या आईकडूनच तू शिकलेले आहे. आणि दोन्ही तुम्ही मुलं म्हणजे अतिशय मनमिळावू, आणखी दोघंही एकमेकाला कुठलीही गोष्ट शेअर करूनच करत असतात. कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठे काही असू दे, म्हणजे लहानपणापासून बघितलं एकमेकाला विचारून तुम्ही ते सगळं करत असतात. त्यामुळे ते एक तुझा गुण चांगला आहे. त्यामुळे मी नेहमीच प्राजक्ताला पण सांगत असते की ती बघ कशी आहेत, म्हणजे बोलतात किंवा एकमेकाला डिसिजन घेतेवेळी सुद्धा एकमेकांचा विचार घेऊन करतात. आणि कुठलंही काम असेल तर म्हणजे जसं कंटाळा करत नाही आणि ती करतात. तसं तू कर. म्हणजे नेहमीच मी लहानपणापासून, म्हणजे प्राजक्ता लहान होती त्यावेळीपासून मी म्हणजे जास्त करून तुझीच उदाहरणं द्यायची. तर ते एक म्हणजे खूप मला आवडतं तुमच्याकडून. आणि बोलणं नेहमी दोघांचंही बोलणं कसं शांत असायचं. छोटं मोठं इकडे तिकडे वाद भांडणं घरात तुमच्या होत असतील दोघांची एकमेकांची, पण ते एकमेकाला सांभाळून घेत होता तुम्ही. तर आणखी एक सांगायचं म्हणजे मामी बद्दल तुमच्या ह्याच्यात खूप म्हणजे असं प्रेम होतं.
प्रत्येक वेळी तुम्ही कुठली गोष्ट घरातलं प्रोग्राम असते काय असतं ते आम्हाला घेऊनच तुम्ही करताय, ते पण खूप मला म्हणजे आवडतं प्रत्येक गोष्ट. आणखी आताही तुझ्यावर म्हणजे किती प्रकारचे मोठे जबाबदारी आहे, म्हणजे दोघांनाही दोन्ही मुली तुम्ही म्हणजे तुझ्यावर तर केवढे आई वडील आणखी दोघंही असलं तरी तुम्ही नेहमी म्हणजे त्याला सपोर्ट करत असता आणि ते करत असता. तर त्याच्यामुळे काय होतं की कारण का मी एकदा अशीच गेलेली असतात म्हणजे अम्मा. आई तर नेहमी बोलतच असते तुझ्या विरुद्ध, म्हणजे किती मेहनत इकडून तिकडून दोघंही नाचत असतात करत असतात. मला दोघांचंही खूप म्हणजे असं हे आहे. तर आणि मी एक दिवशी गेलेली तुझ्याकडे, तर अम्मा पण नेहमी म्हणजे तुझी मागून किती तारीफ करत होती. तर म्हणजे असं वाटत असं म्हणजे समोरासमोर कोणी बोलतं कोणी त्याची हे करतं, पण मागून करतं ते खरं असतं नेहमी. मग ते तुझी म्हणजे एवढी ती तारीफ करत होती की म्हटलं कुठलंही काम असू दे काय असू दे, ती एवढी म्हणजे माझी काळजी पण घेत असते तेवढीच, आणखी त्या मला समजून पण तेवढीच घेत असते. मग त्यामुळे मला पण बरं वाटलं. म्हणजे तू तर करत होतीस मला माहिती होतं, पण दोघांनाही तेवढंच प्रेम देतेस आणि घरातलं पण करतेस, मुलांवरच तेवढं प्रेम देते. परत माझ्या प्राजक्ताला पण नेहमीच तू म्हणजे सपोर्ट करत असते. ती तुम्ही दोघं आणि सियान सानी असल्यामुळे म्हणजे कशी एकमेकात ती एवढी रमली आहेत. आणखी घरात पण ती जास्त वेळ नसते, तुझ्याकडेच असते ती जास्त वेळ. म्हणजे तेवढं तिला आवडतं म्हणून, नाही तर हे ती कोणाकडे तशी जात नाही आणि तिला आवडत पण नाही असं जाणं. पण ती जास्त करून ती तिथे रमते, कारण ह्या दोघांचंही मुलांवरच चांगले म्हणजे संस्कार आहेत. त्यामुळे ती मुलंही खूप घडतायत त्याप्रमाणे. आणखी आईने तुला घडवलंय, त्यामुळे आईची पण खूप खूप आई मी नेहमी म्हणजे लग्न झाल्यापासून मग आईकडूनही खूप शिकले, तुमच्याकडूनही दोघांनी जरी लहान असलं तरी तुमच्याकडून पण मी शिकली आहे भरपूर. तर त्यामुळे खूप खूप कृतज्ञता. आणि प्रत्येक गोष्टी कोणताही प्रॉब्लेम आमच्या घरात असला तुझ्या घरात असला तरी आम्ही एकमेकाला शेअर करून तो करत असतो. त्यामुळे तुमची खूप खूप कृतज्ञता. हा नमिता, तुझा आज वाढदिवस आहे, तर मला असं सांगायचं आहे बाई, तू माझी सून नाही आहेस, माझी मुलगीच आहे. माझी मुलगी नाही पण तू माझी मुलगीच आहेस, एवढंच मला सांगायचं आहे. आणि मला मुलीप्रमाणेच फक्त सांभाळ, बाकी मला काही नको बस.